Hello friends, in this video we are going to learn a lessons Pillars of Democracy which was written by Dr. Babasaheb Ambedkar. At first we have to learn the informations about the author Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mao, right now called Dr. Babasaheb Ambedkar Nagar in मध्य प्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एलिफेस्टन कॉलेज मुंबई. ही मुंबईच्या एलिफेस्टन कॉलेजमधून ते पदवी परीक्षा पात्र झाले किंवा उत्तीर्ण झाले. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London Schools of Economics. ही लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी या ठिकाणी त्यांना डॉक्टरेट ही पदवी नंतर मिळाली. ही वॉज ऑल्सो असाइन द बिग अँड चॅलेंजिंग टास्क की त्यांना एक मोठं आणि आव्हानात्मक काम देण्यात आलं. द टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया की भारतीय संविधान लिखाण करण्याचं. इन द कॅपॅसिटी ऑफ द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ही मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न पोस्टह्युमसली फॉर हिज डेडिकेशन्स अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री की भारतरत्न हा पुरस्कार त्यांना देशाबद्दलचे असणारे समर्पण किंवा निष्ठा भारतीय लोकांचं कल्याण करण्याबाबत यासाठी देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्पॅसिस की त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये या मूल्यांना जास्त महत्त्व दिले. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. अकॉर्डिंग टू हिम त्यांच्या मते दिस प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन की या प्रिन्सिपलच्या द्वारे भारत हा बलशाली किंवा स्ट्रॉंग नेशन्स बनू शकतो. ही इज ऑफ द व्ह्यू त्यांचं असंही मत होतं की हिरो वर्शिप इज अ शुअर रोड की हिरो वर्शिप हा एक शुअर रस्ता आहे टू डिग्रेडेशन्स की अवनतीचा आणि अखेरीस टू इव्हेंच्युअल डिक्टॅटरशिप की अखेर त्याचा डिक्टॅटरशिप्समध्ये होता अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन्स हे परिणाम घडतात. देन वी हॅव टू लर्न द लेसन्स पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. इफ यू विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट ओनली इन फॉर्म की जर आपल्याला डेमोक्रेसी ही राखायची असेल फॉर्मच्या स्वरूपात बट ऑल्सो इन फॅक्ट किंवा वस्तुतः आपल्याला या गोष्टी ठेवायच्या असतील तर व्हॉट मस्ट वी डू आपण कोणती गोष्ट करायला हवी. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट की पहिली गोष्ट ही माझ्या जजमेंटनुसार करायला हवी. वी मस्ट डू की आपण करायला पाहिजे इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह की आपण सामाजिक आणि आर्थिक ऑब्जेक्टिव्ज हे कॉन्स्टिट्युशनल मेथडनुसार ठेवायला हवेत. देर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह की सामाजिक आणि आर्थिक ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी की कॉन्स्टिट्युशनल मेथड्समध्ये कोणताही मार्ग नाही. बट there was a great deal of justifications for अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स की अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे जस्टिफिकेशन्स आहे. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन की जिथे संविधानिक पद्धत ही मोकळी असते देर कॅन बी नो जस्टिफिकेशन्स फॉर दिस अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स की या अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्सला कोणतंही जस्टिफिकेशन्स नसतं. दिस मेथड्स आर नथिंग की ही मेथड दुसरी कोणतीही नसून बट द ग्रॅमर ऑफ अनार्की म्हणजे आपल्या राज्यामध्ये असणारी डिसऑर्डर निर्माण होते. अँड द सूनर दे आर अबंडंट आणि ह्या गोष्टी सोडाव्या लागतात दॅट इज बेटर फॉर अस आणि याच गोष्टी आपल्यासाठी चांगल्या असतील. द सेकंड थिंग वी मस्ट डू की दुसरी गोष्ट आपण करायला हवी इज टू ऑब्झर्व द क्वेश्चन्स की याच्यावरती लक्ष ठेवायला हवं. विथ जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिवन टू ऑल की जॉन स्टुअर्ट मिलने सगळ्यांना सांगितलं हु आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी की लोकशाही मेंटेनन्स करण्यासाठी या गोष्टी गरजेच्या किंवा इंटरेस्टेड असतात. नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन की एखाद्या महान व्यक्तीच्या ॲट द फीटवरती किंवा त्याच्या पायावरती आपलं स्वातंत्र्य ठेवणं हेही चुकीचं आहे. टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स
की आपण त्याच्या पॉवर्सवरती विश्वास ठेव विच इनेबल हिम की टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन्स, की यामुळे आपलं इन्स्टिट्यूशन सबवर्टही होऊ शकतं. दर इज नथिंग रॉंग इन बिंग ग्रेटफुल टू द ग्रेट मॅन हू हॅव सरेंडर लाईफ लाँग सर्व्हिसेस टू द कंट्री. असंही म्हटलं जातं की एखाद्या महान व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं की ज्याने संपूर्ण आयुष्य हे देशाच्या सेवेसाठी घालवलेलं आहे, याच्यामध्ये काय चुकीचं आहे असाही प्रश्न पडतो. परंतु देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस, की त्याच्या ग्रेटफुलनेसला काही मर्यादा आहेत. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियट डॅनियल ओ कॉनल. तर डॅनियल ओ कॉनलने सांगितलं, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, की आपल्या स्वाभिमान आणि आपलं असणारं स्वातंत्र्य आणि आपली असणारी ग्रेटफुलनेस याचा कुठंतरी विचार व्हायला हवा. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ अ चॅसिटी, ही महिलांसाठी किंवा वुमेनसाठी असणारी चॅसिटी ही ज्याप्रमाणे महत्त्वाची आहे. नो नेशन्स कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ लिबर्टी, की एखादं राष्ट्र ही जी लिबर्टीच्या कॉस्टवरती एवढं कृतज्ञता असणं हेही बरोबर नाही. दिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया, की या सगळ्या कॉशन्स भारताच्या दृष्टीने ह्या खूप महत्त्वाच्या आहे. इन द केस ऑफ एनी अदर कंट्री, फॉर इन इंडिया, तर भारतामध्ये भक्ती और व्हॉट मे बी कॉल द पाथ ऑफ डिवोशन्स आर अ वर्शिप, की भारतामध्ये हिरो वर्शिप्स किंवा पाथ ऑफ डिवोशन्स हाच एक मार्ग आहे. प्लेस अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स अनइक्वल इन मॅग्निट्यूड बाय द पार्ट इट प्लेस इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. भक्ती इन रिलिजन्स मे बी अ रोड, की भक्ती धर्मामध्ये असा एक मार्ग आहे टू द सॅल्वेशन्स ऑफ द सोल, की प्रत्येक जो सोल आहे तो मुक्त होऊ शकतो. बट इन पॉलिटिक्स, परंतु पॉलिटिक्समध्ये भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड, की भक्ती किंवा हिरो वर्शिप हा एक शुअर रोड आहे टू डिग्रेडेशन्स अँड टू इव्हेंच्युअल डिक्टॅटरशिप्सचा. ऑन द 26 ऑफ जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950 रोजी वी आर गोइंग टू कॉन्ट्राडिक्शन्स, की आपण कॉन्ट्राडिक्शनच्या जीवनामध्ये गेलो. आणि इन पॉलिटिक्स वी विल हॅव अ इक्वॅलिटी, की राजकारणामध्ये आपल्याला समानता आहे, परंतु इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव द इनइक्वॅलिटी, की आपल्याला असमानता आहे. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट, की पॉलिटिक्समध्ये एक व्यक्ती एक मत असा अधिकार आहे. वन वोट वन व्हॅल्यू, ही एक मत एक मूल्य आहे. परंतु इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, की आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये वी शाल बाय रिझन्स ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर, आपल्या सामाजिक आणि आर्थिक स्तरामध्ये वी शाल कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू, की वन मॅन वन व्हॅल्यू हे सामाजिक आणि आर्थिक रचनेमध्ये नाकारलं जातं. हाऊ लाँग शाल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स, की अशा प्रकारचं कॉन्ट्राडिक्शन विसंगतपणाचं जीवन आपण किती दिवस चालू ठेवणार आहे. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लाँग, की आपण जर याला नाकारलं तर वी विल डू सो ओनली बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल, की आपली राजकीय जी डेमोक्रेसी आहे ती धोक्यामध्ये जाऊ शकते. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्राडिक्शन्स, की हा विसंगतपणा आपल्याला काढून टाकायला हवा ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट्स, की लवकरात लवकर. ऑर एल्स दोज हू सफर फ्रॉम इनइक्वॅलिटी, की ज्यांना असमानता यापासून सफर व्हावं लागलेलं आहे, विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी, ते पॉलिटिकल डेमोक्रेसीचं असणारं स्ट्रक्चर ब्लो अप करू शकतात. विच दिस हॅज असेंब्ली हॅज सो लेबरसली बिल्डअप, की या असेंब्लीला या गोष्टी तयार करण्यासाठी खूप कष्ट करावे लागलेले आहे. इन सच अ वे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न about the informations about the author Dr. Babasaheb Ambedkar and the two important things that we learn of the lessons, the pillars of democracy. I hope you will understand all those points that we covered right now in this lecture. Thank you very much.